जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की केवायसी मध्ये झालेल्या त्रुटीच्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 30,000 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या ठिकाणी आले नाहीत. त्याचबरोबर आपल्या मेहकर तालुक्यामध्ये जवळपास 5.5 ते 6,000 महिलांचे अकाउंटमध्ये पैसे त्या ठिकाणी आलेले नाहीत. उद्याच्या मंगळवारी कॅबिनेट मीटिंगमध्ये या केवायसी मुदत वाढ संदर्भात काहीतरी साधकबाधक निर्णय होणारच आहे. मेहकर तालुक्यातील शेकडो महिलांना घेऊन एक धरणे आंदोलन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामार्फत माझ्या नेतृत्वात त्या ठिकाणी केलं आणि महिलांना परत एकदा केवायसी करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात यावी अशा अनुषंगाची मागणी ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय व्हावा अशी राज्यभरातून त्या ठिकाणी मागणी सर्वजण करत आहेत आणि सरकार सुद्धा या आपल्या लाडक्या बहिणीच्या अपात्रतेविषयी गांभीर्याने विचार करत आहे आणि परत एकदा केवायसी करण्यासाठी मुदत द्यावी असा विचार करून 100% त्या ठिकाणी मुदतवाढ मिळणार आहे. तत्पूर्वी महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक 181 ची हेल्पलाईन त्या ठिकाणी जारी केली आहे. त्याचबरोबर सन्माननीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार या पक्षामार्फत 98 61 71 71 71 या नंबरवर त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. या 181 आणि 98 61 71 71 71 या क्रमांकावर फोन करून राज्यभरातील लाडक्या बहिणी त्या ठिकाणी आपलं स्टेटस म्हणजे केवायसी करत असताना नेमकी आपली काय चूक झाली आहे ती या क्रमांकावर फोन करून माहिती करून घेऊ शकते. परंतु सध्या आता संपूर्ण महाराष्ट्रभरातील महिला या 181 आणि 98 61 71 71 71 या फोन नंबरवर त्या ठिकाणी फोन करत आहेत. त्यामुळे ही लाईन जी आहे ही व्यस्त म्हणजे बिझी येत आहे आणि त्याचबरोबर महिलांचा जो फोन आहे तो या हेल्पलाईनला त्या ठिकाणी कनेक्ट होत नाही. त्याच्यामुळे महिलांनी उद्या आपापल्या CDPO ऑफिसमध्ये म्हणजेच महिला व बालकल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन आपलं स्टेटस त्या ठिकाणी तपासावं जेणेकरून नेमकी केवायसी करताना कोणत्या प्रकारची चूक आपली झाली आहे आणि ती चूक माहीत झाल्यानंतर ज्यावेळेला ही मुदतवाढ मिळेल साहजिक ही मुदतवाढ फक्त 15 दिवस फार तर 1 महिन्यासाठी मिळणार आहे. त्याच्यामुळे आपली केवायसी नेमकी कशामुळे चुकली आणि कशामुळे आपला हप्ता त्या ठिकाणी थांबला हे जर आधीच माहीत असलं तर केवायसी करताना आपली चूक सुधारण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे. मी पुनश्च एकदा मेहकर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना एक सूचित करू इच्छितो, त्यांना ही विनंती करू इच्छितो की ज्या वेळेला ही मुदतवाढ सरकारतर्फे दिल्या जाईल तर पुनश्च एकदा जाऊन आपली केवायसी करून आपला जो हप्ता त्या ठिकाणी बंद झालेला आहे आपण या योजनेसाठी नाहक त्या ठिकाणी अपात्र ठरले आहोत तर पुन्हा एकदा हप्ता येण्यासाठी आपण केवायसी करावी आणि आपला जो हप्ता आहे तो पूर्ववत करून घ्यावा ही विनंती. धन्यवाद.